हे बघ मुली, घरात जर भाजी नसली तर भाजी काय करायचं टेन्शन येत असेल तर त्यासाठी मी इथं झुणकं पिठलं करणार आहे झटपट असं 5 मिनिटांमध्ये। त्यासाठी घेतले 3 चम्मच बेसन, त्यात 3 कांदे, 1 टोमॅटो, 4-5 हिरवी मिरची आणि थोडेसे कढीपत्ता। हे सगळं आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि झुणकं पिठलं झटपट असं कसं करायचं लास्ट पर्यंत व्हिडिओ बघ, म्हणजे नक्की तुला कळेल। हे पाय मुली, गॅसवर आपण कढई ठेवलेलं आहे, गॅस चालू केलेला आहे। तर ह्याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे। 2 चम्मच तेल टाकून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण इथं सर्व काय सर्व 2-3 कांदे, 1 टोमॅटो, हिरवी मिरची सगळं आणि लसूण बारीक चिरून घेतलेले आहे, ठेचून घेतले। तर आपण हे सगळं फोडणीला द्यायचे। त्यासाठी सर्वात आधी ठेचलेलं लसूण तेलामध्ये टाकून घ्यायचे। मस्त असं 5 मिनिटात झटपट झुणका तयार होणार आहे। छानपैकी असं लसूण लालसर भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता पण ऍड करायचे। इथं थोडीशी मोहरी टाकणार आहे, थोडासा जिरा पण टाकून घ्यायचे आणि छान असं तडतडून घ्यायचे। आणि त्याच्यामध्ये आपण चिरलेले हिरव्या मिरच्या टाकून द्यायचे। त्यासोबतच बारीक चिरलेले कांदे पण टाकून द्यायचे। मस्त असं लालसर कांदे भाजून घ्यायचे। हे पाय मुली, मस्त असं कांदा लालसर भाजला गेलाय, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ऍड करूया। टोमॅटो छानपैकी असं भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेऊया। छानपैकी असं टोमॅटो मिठाने लवकर शिजून होते। आणि त्याच्यातच आपण थोडीशी हळद पण टाकून घेऊया, अर्धा चम्मच। थोडासा चवीनुसार थोडासा गरम मसाला टाकायचा। सर्व असं मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी असं शिजून घ्यायचे। हे पाय मुली, मस्त असं 2 मिनिटं शिजून घ्यायचे सर्व मसाला आपल्याला। त्याच्यावर 2 मिनिटं ताट ठेवूया, मस्त असं शिजून होईल। हे पाय मुली, मस्त असं मसाला आपला तयार झालेला आहे। तर त्याच्यामध्ये आपण 1 गिलास पाणी ऍड करणार आहे। याला छानपैकी पाणीला उकळी येऊन द्यायचे आणि मग आपण याच्यामध्ये बेसन सोडायचे। हे पाय मुली, मस्त आपल्या पाणीला उकळी आलेली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं बेसन टाकून हलवत हे करायचे। या प्रकारे थोडं बेसन टाकायचे आणि असं मिक्स करत जायचे, जेणेकरून आतमध्ये गाठी होणार नाही। छानपैकी असं हलवत राहायचे। थोडं बेसन टाकायचे, लय एकदम सर्व टाकायचं नाही। ह्या प्रकारे छानपैकी असं हलवत राहायचे, जेणेकरून अजिबात त्याच्यामध्ये गाठी होत नाही। हे पाय मुली, या प्रकारे आपल्याला बेसन ह्याच्यावर ताट ठेवायचे आणि 2 मिनिटं शिजून घ्यायचे। हे पाय मुली, मस्त असा झुणका आपला तयार झालेला आहे, एकदम मस्त झटपटीत। या प्रकारे तू पण नक्की करून बघ, मस्त असं झटपट झणझणीत झुणका 1 नंबर तयार होतो। घरात कधी भाजी नसल्यावर या प्रकारे लगेच करायला घ्यायचा आणि स्वतः खायचं आणि सर्वांना खाऊ घालायचं, मस्त असं झुणका बनवून। तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, शेअर कर, कमेंट कर आणि मला फॉलो करायला विसरू नको। बाय बाय।